आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल देशमुखांच्या घरी दिवाळी असते। सगळेजण खूप आनंदात असतात, पण इतक्यातच तिथं सुनीता येते सगळ्यांच्या आनंदामध्ये विष कालवायला। सुनीता घरी येऊन काव्याबद्दल खूपच विचित्र बोलत असते। त्याच्यामुळे विक्रमला आणि मानिनीला सुनीताचा राग येत असतो। सुनीता काव्याला म्हणते, आम्ही वन मॅन वुमेन आहोत, तुमच्यासारख्या नाहीयेत की वर्तमान काळामध्ये राहून भूतकाळाला सुद्धा मिठी मारायची। आणि सुनीताने असं म्हणल्यानंतर विक्रम सुनीतावर भयंकर चिडतो आणि म्हणतो, तुझी हिम्मत कशी झाली हे बोलायची? आमच्या सुनेबद्दल काहीही बोलायचं नाही, आमच्या घरची लक्ष्मी आहे ती। आणि मग विक्रम मानिनीवर पण चिडतो आणि म्हणतो, सांग ना तुझ्या मैत्रिणीला, बघ ती काही पण बोलते, तू बोल तिला। पण मानिनी शांत उभी असते। त्यावेळेला मग सुनीता म्हणते, मनू काय बोलणार, खूप मानी आहे आमची मनू, उलट तिला लाज वाटत असेल की काव्य ह्या घरची सून आहे, काव्य तिची सून आहे। जी मुलगी कॅफेमध्ये एका मुलाला चोरून भेटते, त्याच्याकडून गुलाब घेते, लग्न झालेलं नसताना सुद्धा त्याला नवरा मानते आणि जो नवरा आहे त्याला अंधारात ठेवते, काय म्हणायचं असल्या मुलीला? बिचारा आमचा पार्थ फसला, अरे ही असली मुलगी आमच्या पार्थला विकून खाईल। आणि सुनीताने पार्थचं नाव घेतल्यानंतर काव्या खूप चिडते आणि बास म्हणून तिच्यावर ओरडते। काव्या म्हणते, पार्थ देशमुखांचं नाव तुमच्या तोंडात घ्यायचं नाही, पार्थ देशमुखांसारख्या भल्या माणसाचं नाव तुम्ही अजिबात घ्यायचं नाही, त्यांचं नाव घ्यायचा हक्क नाहीये तुम्हाला। मुळामध्ये कोणाच्याच आयुष्यात लुडबुड करण्याचा हक्क दिला कोणी तुम्हाला? सणासुदीच्या दिवशी एखाद्याच्या घरात जाऊन त्यांच्या आनंदात जाऊन मिठाचा खडा कालवण्याला तुम्हाला काहीच वाटत नाही का? काव्याने असं बोलल्यानंतर सुनीता म्हणते, वा रे वा, म्हणजे चोर तो चोर आणि वर शिरजोर। इतकी जर तू धुतल्या तांदळासारखी आहेस तर आजपर्यंत त्या मुलाला तू मानिनी समोर का नाही आणलंस? तिने तुला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केलं, पार्थ पासून वेगळं केलं, पण त्याचं तुला काहीच वाटलं नाही। उलट तुला त्रास देताना तिलाच त्रास होत होता, पण तुला काहीच नाही। तू मात्र ऐनवेळी संधी साधूपणा केलास, पारच्या नजरेमध्ये मोठं होण्यासाठी हातावर जळता दिवा घेतलास ना? आणि म्हणते, बघू तुझा हात, ह्याच हातावर तू जळता दिवा घेतला होतास ना, पण कधीपर्यंत? जीवानी येऊन तुला बघेपर्यंत। जीवानी येऊन बघितल्यानंतर त्याला तुझी खूप दया आली आणि तो तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला। आणि एवढं सगळं करून मानिनी समोर तू त्या मुलाला आणलंच नाहीस, पण आता मी सत्य समोर आणणार आहे, त्या मुलाचा चेहरा मी आता मानिनीला दाखवणार आहे, आता मानिनीलाही बघू दे तुझे आणि त्या मुलाचे चाळे। आणि सुनीताने असं म्हणल्यानंतर काव्या खूप घाबरते, काव्याला रडायला येतं। काव्या मनात विचार करते घाबरून, वा हे सगळं थांबव, जर माझं आणि जीवाचं सत्य ह्या घरासमोर आलं तर या घराचा श्वास थांबेल।